राम राम मंडळी, कलम 302 बिलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंगळवार दिनांक 28 जुलै या दिवशी 11 वाजता जे आपले भाविक राहिल्यात बागलामुखीला जायचे त्यांना बागलामुखीला घेऊन जाणार आहे आणि आजपासून बुकिंग तुम्ही नाव नोंदवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता थोडीशी तुम्हाला तुमच्या कौटुंबिक अडीअडचणीतून बाहेर काढण्यासाठी अजून थोडी आपल्याकडे ताकद वाढली असं म्हणायला हरकत नाही बाबा. आता काही कायद्याचा भाग आहे तो सगळा विषय सांगता येत नाही. कुठं अंगठ्या वाढल्या, डोक्याची केस गेली, कुठं काय विधी असतात, पण ते ज्या त्या जावे त्याच्या वंशा तेव्हा कळी असा एक प्रकार असतो. सगळं काय सांगता येत नाही, पण तुम्हाला त्यातून सोडवायला मात्र मी 100% मदत करेन एवढं मी सांगतो. हा, एवढं मात्र आपलं पेपरवर लिहून देतो. कुणी किती बी तुमचं वाईट चित्तून द्या, तुमची आई आहे आणि आई सगळं ओके करणारे कार्यक्रम. आजची जी घटना आहे, आता ही घटना सांगण्यापूर्वी संविधानानुसार आपल्याला जो अधिकार दिला आहे की आपण देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या बोलू शकतो त्याविषयी. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे. हा, 17, 18, 20, 22 वर्षाच्या मुली, आई भगवतीचा अवतार, त्या जंतर मंतरवर मुलं, भावी पिढी ही डोक्यात काट्यामध्ये त्याची डोकी फोडल्यात, त्यांच्यावर लाठीमार चाललाय आणि शेजारून आपला पंतप्रधान पळून गेला, निघून नाही गेला, पळून गेला. हा, आणि मी सुद्धा तुम्हाला तोंडात मारून सांगतो की ह्यात मी असं दोषी, मी 2014ला यांना मतदान केलं होतं का या काँग्रेसनी मरणाचं खाल्लं घोटाळे केलं तर ध्यानात ठेवा, म्हणून हे आलेत. आता काय सांगायचे, पण इतकी उराव बोखंडी बसले, यांना खालतीवरती काय सुधारणा. हा, बघून होईन सगळे थोडं न्यार घ्या, दीड धरा फक्त. हा, पण लेकरा बाळांची डोकी फोडून त्या पोलिसांना आदेश देऊन नाही प्रश्न सुटणारा. हा, तुम्ही फक्त जगायचं बघा, तुम्हाला सांगतो. तुम्ही दुरीत चला, जगायचं बघा. आपण लय झाट माणसं आहे तुमच्या पुढं, किरकोळ आहेत हे युट्यूबर मीडिया बिड्याची पैशावाली तिथं बोंबाले हल्ली थांबलीच नाही तिथं. पण हे जे चाललंय ना, हे अराजकतेकडे चाललंय. हा, हेलिकॉप्टरवालेच पळून जातील फक्त, तुम्ही सावध हो अजून बी, तुम्हाला सांगतो. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, झाडन पानन फुलन इथं लक्ष द्यायचं नाही कधी पण. लक्ष कुठं द्यायचं, तुमच्या दारात जे येतो, तुम्ही चौकात निघाल्यावर तुम्हाला जो बोलतो, येण हानी होई शिक्का, त्याच्याकडे आधी बघायचं. हा, तो किती जवळचा असून द्या. ही पाळमुळं जर उकरून काढायची असते ना, तर यांना आधी तू बोललो का भाऊ म्हणायचं. मला सगळे अक्कल आहे, मी शेण खातो, ती शेण नाही खात, अन्न खातो, कुणाला मतदान करायचं माझा मी ठरवून, तू नको डोकं लावू. हा, ही ध्यानात ठेवा. बघू काय होतंय भविष्यात, पण चाललंय हे चुकीचं चाललंय, ध्यानात ठेवा. आजची जी स्टोरी आहे, ही स्टोरी साध्या सिंपल गोष्टीवर आहे. पण ही जी तरुण आहे, नवीन पिढी, आता मी उगच ती वाकडी तिकडी मोटरसायकल पळवणारी, यांना ते कोयता गँग दुनियादारी, ह्यांना काही जग पाहिलेलं नाही. आयुष्य किती मोठं आहे आणि वाईट कोणाचं वाटतं माहिती आहे का, ह्याला आईबापाचं वाटतं. तुम्हाला सांगतो, त्यांची पोरं आता वयात यायला लागल्यात, पोरी वयात यायला लागल्यात, शिकत्यांना लय आतून असं वाटतं की बाबा एवढा काळ बेकार आहे, वाईट काळ चालू आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचं पार कुत्रा लागलाय आणि ह्याच्यात आपलं लेकरू सुखी राहावा, आपलं लेकरू सुरक्षित घरी यावा, आपल्या लेकराचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्याला नोकरी लावा, त्याला मुलगी मिळावा, मुलीचं 2 4 हात करावात, नातवंड खेळावा. साधा विचार त्यांचा, जास्त त्यांना काही नकोच आहे. पण पाश्चात्य संस्कृती इतक्या स्पीडने आक्रमण करते आता. आणि ते पाश्चात्य म्हणतात ना, त्याच्यातले बरेचसे लोक, त्यांना कळले काय प्रकार आहे सगळा. हा, ते आई कामाख्याला बरेचशा त्या पांढऱ्या पालेवानी बाया तांत्रिकांच्या पाठीमाग काळी कपडे घालून, हा, जगाच्या पाठीव बरंच काही त्या ठिकाणी आहे, ध्यानात ठेवा. ज्याला काही शिकायचे ते पण तिथं आहे. आणि मायांग नुसतं म्हणू नका, 6 प्रकारचे मायांग आहेत. जे मायांग नावाचं मोठे शहर आहे, तिथं काय होत नाही कात सुद्धा, ध्यानात ठेवा. मायांग जे आहे ते वेगळी करायची, काही गोष्टी अशा आहेत, असू द्या. आता ही जी नवीन पिढी आहे, यांचे विचार बघा, काय बघा. अगदी कपडे जे आपण आता कपडे घेतले बा 1000-1500 रुपयाची, 2-4 महिने वापरले, 5 महिने वापरले, थोडी
जीर्ण झाली, थोडी टाकलेली कुठं फाटली, आपण पटकून टाकून देतो बा, दुसरी घेतो. ही अशा ह्या मुलींची मानसिकता काहींची अशी झाली, शिकलेले आहेत, इंग्रजी बोलणार कवा कवा, ही ते कपडे बदलणार सारखं जोडीदार बदलतात. त्याच्यातून मग काय प्रकार वाईट होतो. शेवटी सगळीच काही सारखी नसतात, तुम्हाला सांगतो. एखादं लई यडमाट राहतं, ध्यानात ठेवा. मग ती जर भेटलं तर पुरा कार्यक्रम ओके होतो. काय विषय तुम्हाला समजून सांगतो. आता वैष्णवी आवारे ओरिजिनल नाव. आता ही जी मुलगी आहे ही अमरावतीची आहे, खुद्द शहरात राहणारी. पहिला प्रॉब्लेम हिचा असा झाला की आई वडील नाहीत, आजोबा जे आहे, त्याच्यामुळे संस्काराचा काय भाग येत नाही. पोरगी जर तासभर लेट झाली तर आई विचारते, तुझी क्लास किती वाजता सुरू, तू 1 तास कुठं होती. मग ती मला मैत्रिणीबरोबर लाव, मैत्रिणीला फोन. आई विचारते तिला. आई बापच नाही म्हणल्यावर संस्काराचा काही संबंध नाही. त्याच्यामुळं तिला दूरीच चलन अशी पण अपेक्षा नाही. हाय हे रिअल सांगतो तुम्हाला. ती शिकली इव्हेंट मॅनेजमेंट. हा प्रकार असा आहे की बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, मोठ्यांची म्हणजे त्यांना सर्व्हिस देण्यात पैसा आहे. धंदा कुठं कुठं शोधावा, सर्वसामान्य ज्याची गरिबी आहे ना, ते जात पात धर्म अमकं तमकं द्याविषयी सोडून हा सगळा ते नेते फिते त्यांनी छापले 5-5, 10-10, 20-20 हजार कोटी छापल्यात. त्यांचं बरोबर तुमचं बघा. आपल्याला कमीत कमी अंत्यविधी जर घरातला कोणा झाला तरी 5-5 हजार रुपये लागतात, ते असले पाहिजेत. आपल्याला एखादा हे वल्ली माती आजारगती यायला जर दुर्धर आजार झाला तर दवाखान्यात पैसे लागतात. तुम्ही आधी पैशावाला व्हावं, पैसे कमवा, बाकी काही डोकं लावू नका. माझं ऐका. ही वैष्णवीनी म्हणले पैशाची गरज आहे, मग काय केलं पाहिजे. इव्हेंट मॅनेजमेंट. श्रीमंताला ते लग्न समारंभ अमकं तमकं, फुलं लावते, हे लावते लावते, ते बरेच पैसे खर्च करतात. ते त्यांना लय वेळ नसतो. ते म्हणतात किती बोला, की 1.5 लाख गेला, 5 लाख का, ते आमका लग्न आहे, ते मागं सेट आहे, आमकं त्यांच्या पद्धतीने चालतात बा. त्याचं काय आपल्याला कौतुकच असलं पाहिजे. 4 लोकांची त्याच्यामुळे प्रपंच चालतात. इव्हेंट मॅनेजमेंट घेतलं तिने, कामं मिळायला लागली. ती स्वतः शिकली. म्हणली आपण आणि पोरगी थोडीशी जिज्ञासू होती आणि हाय लेवलचे विचार करणारी होती. हाय लेवलचे विचार कोण करतो माहिती आहे का? अदानी अंबानी करतात, आपण नाही करत, ध्यानात ठेवा. आपल्या डोक्यात एकच, आयला इथं 12 रुपयाचा साबण 10 रुपयाला मिळतो, 2 रुपये डिस्काउंट आहे ना, मग घ्या, चला जास्त घ्या. हे आपल्या याच्या पलीकडे आपण जात नाही. त्या पोरीने ते अमरावती तिथून सोडलं आणि मग यवतमाळमध्ये आली. त्या ठिकाणी तिची ओळख त्या क्षेत्रातला साहिल, मुसलमान नाही, हिंदू आहे, साहिल गवारे का काय आडनाव आहे त्याचं. म्हणजे ही आवारे ती गवारे. तिने सुद्धा साकट्याला साकटी 1 नंबर दिलं होतं. काय हरकत नव्हती लग्न व्हायला, पुढं पोरं व्हायला, प्रपंच व्हायला. पण नशिबात प्रत्येकाच्याच काय म्हणजे चांगलं नसतं, काहींचं काय मॅटर होतं. आणि बऱ्याच गोष्टी माणूस स्वतः ओढवून घेतो, हे लय महत्वाचं आहे. चूक काय चुकेन काय बरोबर तुम्ही बघा. आता ते आली, दोघांची ओळख झाली. आता पोरगी बी ओरिजिनल फोटो आहे, तुम्हाला माहिती. डोळ्यात एकदम तेज, डोळ्यात एकदम हरणीसारखे डोळे, आकर्षित. मान डोळ्यात बघतोय माझ्या, आकर्षित होतो. देखणे पण देवाने दिलेलं, रूप देवाने दिलेलं, स्लिम, 36-24-36 असं धरून झाला. आता हा साहिलला आकर्षित. म्हणले काय फ्रेंड म्हणता म्हणता बरेच जवळ आले. मग स्पर्शापर्यंत आले, तिथून कॉफीपर्यंत गेले, कॉफीमधून परत किसपर्यंत आले, किसमधून परत मेडिकल गेले, मग कंडोम घेऊन मग लिव्ह इन मध्ये आले. अशा प्रकारचं नातं असतं की ती काय कोंबडं झाकून ठेवलं तर ती काय राहत नाही. यांचं गुलू चालू झालं दोघांचं. तरी आपल्या अडचण नाही का बा, असून द्या, चांगले चांगले सज्ञान आहेत, कायदेशीर, कुणाला काही करायचा अधिकार आहे ना, आहे का नाही, असून द्या. लिव्ह इन मध्ये राहायला लागले. आता हिला तर काही दापणार नाही, बिगर दाव्यात जाणवार. पहिली चूक पोरीची की कुणाचाही ह्याचा सल्ला गेला पाहिजे का, मी आपल्या डोक्यात आई वडील नाहीत आपल्याला, त्यांचा आत्मा असत्यांवर कदाचित, की स्वतःच तिने माना पाहिजे की नाही, मी माझं शील, माझं सौंदर्य, माझं एम, माझं देह ह्याच्यासाठी मी राहतो. आणि मुलगा पाहिला तरी व्यवस्थित असावा, नंतर लग्न करेल, मी कमीन तो कमीन,
लग्नानंतर काय असेल ती हा विषय ठेवायला पाहिजे डोक्यात. याला म्हणतात संस्कार, आणि ते फक्त आई वडील देऊ शकतात, बाकी कुणाचं काम नाही जगात देण्याचं. हा ते सांगायचं कोण नाही. पहिली चूक लिव्ह इन मध्ये राहणे, स्वतःचं सर्वस्व अर्पण करणे बिगर कपड्याचं, चूक आहे. चूक ते चूक म्हणलं पाहिजे. असू द्या तरी पण काय आता, काय कोण तोडून तर नेत नाही, असू द्या. राहायला सुरुवात झाली. आता इथून केमिकल लॉच्या चालू होतो बघा, सायन्स याच्या पाठीमाग. तो न रे, हा तो न रे, त्याला काय एखाद्या गोष्टी, आणि प्रत्येकाचा स्वभाव जास्त इमोशनल, म्हणजे जास्त त्याला सेंटिमेंटल जे लोक असतात ते इतके स्वतःला त्या गोष्टीत वाहून घेतात. ते अध्यात्माकडे गेले तर देवासाठी रोज किती वेळ देणार, ते जर वाईट संगतीत गेले तर काय, आणि इमोशनल लोक जर आहारी गेले एखाद्या व्यसनाच्या तर ते उतरूनच देत नाही, सकाळच्या पारीच चालू करतात. लय मोठा केमिकल वाचा इथे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळे, प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे. हा जो साहिल आहे, हा इतका त्या पुरीत गुंतला, तिच्या शरीराने, देहाने, गंधाने, वासाने आणि बोलण्याने, आवाजाने. पंचेंद्रिय त्याची इतके खुश झाले, चुंगी सकट 6वं इंद्रिय चुंगी, की पूर्णपणे तो आहारी गेला. अशा स्टेपला माणूस पोहोचला की तो त्या व्यक्तीशिवाय जगूच शकत नाही, जगण्याची कल्पना करू शकत नाही, हे ध्यानात ठेवा. मग कामं चालू होती. मग दोघांनी ठरवलं की म्हणलं आपण दोघं मिळून, सध्या लय फॅशन चालू आहे. आता बघा यांची विचारसरणी, सुशिक्षित दोघं बी. ही बघ, एक फॉर्च्युनर खरेदी केली, 50 लाख रुपयाची गाडी. कशावर केली? बोकड कापून केली, बकरी कापून केली. हॉटेल पाटीलवाडा, नॉनव्हेज, हे एवढ्यात ते तेवढ्यात. सध्या असे कलियुगात हाडरक्त मांस खाणाऱ्यांची स्पर्धा लागली. लोक पैसे कमवतात, लोकांना फक्त चव पाहिजे. ही हॉटेल बघते, त्याचा स्टडी केला, आपण एक हॉटेल टाकू आणि मारणारच पैसे छापू. हा मग म्हणलं लय भारी, दोघांचा विचार लय भारी आयडिया आहे, दोघं चालतंय म्हणले, ओके. पण काय जगात आहे तुम्हाला माहिती आहे ना, पाणी जर मागितलं हटलं, पाणी ग्लासमध्ये, तो म्हणतो चहा घेणार आहे का, तर पाणी. ही दुनिया आहे. हा इथं काही चलत नाही तसलं बाकीचं. घराच्या बाहेर पाऊल ठेवला की पैसा चालू होतो, पैसा खर्चच करावा लागतो. हा गरडा लागून मारताना तुम्ही जर पाणी नाही प्याला तर मग ती 20 रुपयाची बाटली, 10 रुपयाची बाटली 20ला असं घ्यावं लागतं ते. मग तिथं त्यांनी जागा निवडली, हॉटेल पाटीलवाडा. व्हेज, नॉन व्हेज थाळी, व्हेज नाही. व्हेज कोण खातात, नॉन व्हेज. काळानुसार लोक खाणं सुद्धा बदलल्यात. हा आता हे चालू केलं, आणि योग्य प्रकारचं जिथं रेडीमेड कागदाची फुलं आणून इव्हेंटमेंट साजर करायचं तसलं, लोकांची लग्न लावायचे अमकं तमकं. हे जितकं सोपं आहे त्यांना हॉटेल धंदा तेवढा सोपा आहे, इतका सोपा नाही. बऱ्याच वेळा सगळं चांगलं असतं पण त्या जागेचा सुद्धा वास्तुदोष असतो, गिराईक येत नाही, बरेच बंद पाडावं लागतं. हा वास्तुदोषवाला असं कोण असेल तरी मला कॉन्टॅक्ट करा, कसा धंदा चालत नाही तुमचा बघतो. की झालं बघ, गिराईक बंद, तोटा. बरं जो आचार्य असतो, जे वेटर असतात ते बसून असतात. हम क्या करेंगे साहब, गिराही नहीं है तो हम क्या करें, ये आपका रिस्पॉन्सिबिलिटी है, हमारा इसमें कोई नहीं. शाम हो गए हमारा पगार दे दो. पदर खिशातून चुकतंच आपल्या लोकांचा. झालं ह्याला म्हणजे तोट्यात कवर चालवायचं, पदर भरतोय असं तसं नाही. नाही हे काय, आणि आणलेलं पदार्थ शीच खायची, म्हणजे स्टाफ तो तुमचा आचारी, हे काय जेवण मग असतं ना. मग ते हॉटेल आहे मानलं. मग दोघांनी ते बंद केलं, हॉटेल झालं बंद. राहायला एका बेडवर, एका रूम मध्ये, हॉटेल बंद. हिचं काही पैसे गेलं. आता ही पैसे लाखात असतात, ध्यानात ठेवा. लय नाही, मी म्हणतो लाख 2 लाख, याचं 2 लाख, तिथं 2 लाख, काय कवाय ना, XYZ रक्कम दोघांची गेली. तुम्ही लिव्ह इन मध्ये राहता, तुमचं एकमेकावर प्रेम आहे असं धरून चालतं. आजकाल जगात दिसत नाही ते खरं प्रेम वेगळं असं. एका दिवशी खऱ्या प्रेमाची पण स्टोरी सांगेन तुम्हाला, माझ्याकडे आहे. शी काय वो करावं, ह्या दोघांनी सगळं एकत्र असताना फक्त पैसा, पैसा माझा गेला ह्याचा खटका. माझं समजा 2 लाख गेलं, 3 लाख, ह्या पहिल्यांदा बसला वैष्णवीच्या डोक्यात. मी एवढी तानू तानू कमावलेला गेला, आणि हा म्हणतोय सहन कर, जमायच नाही. तूच म्हणला होता, हॉटेलची कल्पना तुझीच होती, माझं पैसे दे, माझं पैसे दे, टप्प्याटप्प्याने माझं पैसे दे. ह्याला बी वाटलं
आधी अशी बोलती ना आता पैसे मागती. दोघांनी विचार करा, नफा झाला असता तर मग निम्म्याला वाटेकरी झाली असती का नाही. आता काय पैसे, मी माझं सहन करतोय ना, माझं गेलं बुडालं, तू बी सहन कर. म्हणजे अजिबात नाही, तू माझं पैसे टाक. अशी यांची अशी कचका कचकी दोघांची भांडणं पैशाहून व्हायला लागली. मग तिला आला राग, तू माझं पैसे देत नाही ना, मी काय फुकट झोपू का इथं तुझ्या खाली. मग बॅगा भरल्या आणि गेली तिथून निघून. आता कुठून निघून गेली हे पण सांगतो. इंस्टावर मैत्रिणी मित्र असतात, तिची एक मैत्रीण होती इंस्टावर. त्या मैत्रिणीला फोन केला, तिचं नाव आहे दीपाली सोनवणे आणि तिचा एक भाऊ आहे गोपाल सोनवणे. दीपाली सोनवणेला म्हणली, सगळं सांगितलं, असा असा विषय झाला आणि मी त्याला सोडलंय, तो माझे पैसे काय द्याय ना, असं तसं. ठीक आहे ठीक आहे. आता ह्या जगात प्रत्येक जणाला स्वार्थ आहे, बिगर स्वार्थाचं कोणी नाही. दीपालीने तिचा स्वार्थ साधला, त्या मैत्रिणी इष्टाची, मग तिने तिचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. तिचा एक भाऊ होता गोपाल म्हणून, म्हणली माझ्या भावाला हिचं लग्न लावून द्यायचं, यांचं जुळवायचं आणि माझ्या भावाचं घर आबाद करायचं. भावासाठी बहिणीचं प्रेम असणं साहजिक आहे, पण ती तिच्या स्वार्थ होता. तिथे लक्षात घ्या की हिच्या ह्या सिच्युएशनचा फायदा घ्यायचा. मग तिला हॉटेलला जेवायला नाही, गोडधोड बोल, आमकं तमकं सगळं ओळख करून दिली भावाची. आणि तू लग्न कर, चांगलं होईल, सगळं व्यवस्थित, माझं लक्ष राहील, तू माझी जेवाची मैत्रिणी, आमकं तमकं. आता बघा इथं खरा मॅटर आहे बरं का. पहिली चूक, बिगर डोकं लावता, बिगर चुंबडीचं डोकं दिलं, लिव्हिन मध्ये राहिली, त्याला नादी लावलं. आणि आता दुसऱ्यांदा त्याला सोडून दिला आणि म्हणले आता गोपाळ संग लग्न करते, त्याने माझं पैसे बुडवलं. ही जी माइंडची, ही जे बदललं ना तुमचं, हे मृत्यूचं कारण असं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही असं प्रत्येक वेळेस तुमच्याच मनात नाही चालू शकत जगात, ध्यानात ठेवा. त्यामुळे मी सांगतो, कुठलाही निर्णय घेताना 10 वेळ विचार करायचा, वेगवेगळ्या अँगलने विचार करायचा की आपण इथं ट्रॅपमध्ये येऊ शकतो का. असा विषय असतो. म्हणजे चांगले ओके. गोपाळची, ती गोपाळ बी चांगला होता, तो काय वाईट नव्हता पोरगा. मला सध्या मुली मिळानात, माझं उरकून जाईल, इतकी देखणी मुलं. आणि तिने स्पष्ट सांगितलं, आम्ही लिव्हिंग मध्ये राहत होतो, माझे शारीरिक संबंध होते, माझं प्रेम होतं, आम्ही व्यवसाय केला. एक खडा ना खडा म्हणला, हे तुझं अत्यंत साधेपणाचं आणि चांगलं स्पष्ट बोलणं मला फार आवडलं, मला काय प्रॉब्लेम नाही म्हणला, मी तयार आहे लग्न करायला. गोपाळ ती म्हणली माझी पण काय अडचण नाही, मग करू लग्न आपण असं तसं. आता हा जो पहिला लिव्हिंग मधला होता साहिल, हा हिच्या मागाव होता. कुठं काय ना, आजकाल मोबाईल जर नंबर नाही चेंज केला तर कुणी कोणाचा कुठेही छडाला काढू शकतो आणि कुणी कोणाचा कुठेही काटा काढू शकतो, हे पण ध्यानात ठेवा. मोबाईलमुळे लय मॅटर होतं आणि मोबाईलशिवाय माणूस जगू शकत नाही. येड लागणार तुम्हाला सुद्धा, महिन्याभर मोबाईल नाही दिला वेळ, तुम्ही दगड घेऊन हाणणार कुठे बी अशी, आता झाडाची पानं घेऊन त्याला असे बोळ पाडीत बसणार, असा मॅटर आहे. हे आला बा तिथं नाशिकला, त्यांनी फोन केला गोपाळ. गोपाळ म्हणला, हे बघ, गोपाळ म्हणजे सावता, आता म्हणजे लग्नाचा नवरदेव म्हणला, ती तुझ्याचं त्याने रिलेशनशिप सोडून दिलंय, ब्रेकअप. त्यांची भाषा थोडी वेगळी असती, बरीच वेगळी असते त्यांची भाषा. ती तू सोडून दे नाद म्हणला तिचा. म्हणला जाईल, विसरून जाईन तुला. हा नाही विसरला. शेनी एवढं सगळं केलं, हा कसा विसरून. हे शाहरुख खान होता डर मधला, ते आला बा. त्याने काही सनी देओलचं ऐकलं नाही, म्हणला जुई चावला कुठे आहे बा. म्हणला आहे माझ्याकडे, माझ्या बहिणी ती एकत्र राहतात, पण आम्ही लग्न करणार आहे आणि तू तिचा नाद सोडून दे. मला असा कसा सोडून दे, मला नाही लग्न केलं तरी हरकत नाही, पण ज्या पैशासाठी तिने मला सोडून दिलं ते पैसे मात्र तिचे मी देणार आहे. आणि नंतर मी काय, तुम्ही लग्न करा म्हणला, माझा काही विषय नाही. खुशखबर आनंदाची बातमी लगेच त्यांनी होणाऱ्या बायकोला वैष्णवीला सांगितली बा की साहिल पैसे द्यायला तयार आहे. म्हणला येतो 17 जुलैला, परदेशचा विषय. 17 जुलैला 11 वाजता तिला फोन केला, मला तुझे पैसे आणलेत, तू गेले या ठिकाणी इंदिरानगरमध्ये. जाडी बिडी होती चांगली, ते आले बा नटून थटून, पावडर लिपस्टिक दुनियादारी, माल मिळायचा आहे ना. पुरीची चूक नंबर 3, एकांतात झालता मॅटर. एकांतात ज्यावेळेस तो बोलावतोय त्यावेळेस मैत्रिणीला बरोबर घ्यायचं, तो होणार नवरा आहे त्याला बरोबर घ्यायचं. एकटी झाली गेली, ही तिसरी चूक. तिथं गेलं की ह्याच्यातला शाहरुख खान जागृत झाला. त्याने सांगितलं ती पैसा नाही काय नाही,
तू माझ्याबरोबर चल, आपण परत लिव्हिन मध्ये राहू, तुझं पैसे देतो काय, पण तू माझ्या सांगलं मी तुला तुझ्याशिवाय जगू शकत नाही अमकं तमकं. आता हे असं सांगायला सुरुवात केली हो, असं सांगायला सुरुवात केली हो, ती वैतागली. म्हणजे तू पैसे द्यायला बोलावलं, मला ह्याच्यासाठी बोलावलं का, हिन तीन परत तिथं बांधणं काचकाकूच घ्यायची बरं का. बांधणं झाले हो, ह्याला असं वाटलं की ही आपल्या आयुष्यातून गेली आहे आणि ही काय आपल्याला मिळू शकत नाही. मग त्याची चूक त्या साहिलची, त्यांनी असं तर तो ठेवायला पाहिजे होतं डोक्यात विचार, ए नाही तो और सही, और नाही तो और सही. हा, पण शेत तर तो एकच, जादू तेरी नजर, हा खुशबू तेरा बदन, तू हे मेरी किरण. वाटलं झालं हे किरणमुळं, याने चाकू काढला. ज्या वेळेस एखादी घटना होते, आरोपी जर चाकू घेऊन असेल मुलगा, तर पोलिसांची मोडस अशी सांगते किंवा मानसशास्त्र असं सांगतं की तो ठरवून आला की हिला खपवायची, त्याशिवाय शस्त्र बाळगण्याचा काही संबंध नाही. त्यांना ठेवा चाकू काढला. आणि ही नेमकीच ते होणाऱ्या नवऱ्यावर गोपालवर त्यावेळेस बोलत होती बरं का, माननाचं बोलत होती, किंवा त्याला फोन केला असं की तू इकडे अमकं तमकं, फोन चालू होणाऱ्या नवऱ्याबरोबर, पुढं साहिल हातात चाकू घेऊन. काही कळायच्या आत एकच कट पण इतका खोल वाचला इथं नरड्याला. हा, कापली पोरगी, कापली, ताडफाड 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 खाली रक्ताच्या चिळकांड्या सगळं हिती. तेवढा वार करून त्याने ओळखलं ही काही जगू शकत नाही. आता फोन घेतला, फोन चालू, ते अजून वैतागला, वार मायामुळं उठले, अजून वैतागला. ते गोपाळ संघ फोन घातला, म्हणला मी वैशूला संपवली आहे, तिची विल्हेवाट लावू इथे येऊन इंदिरा नगरला. फोन कट केला, त्याच्याजवळ टाकला, सुरी तिथं ते चाकू आणलेला तिथं टाकून दिला. त्याच्या फिंगरप्रिंट वगैरे सगळे त्याचेच होते, ज्या आरोपीचे साहिलचे. पळाला तिथून बेपत्ता. जाडी बिडी आहे तिथं जरा नाशिकमध्ये. तातडीने आला बा तो, लगेच 112 पोलीस आले, इंदिरानगर पोलीस स्टेशन. सुंदर काम केलंय पोलिसांनी, त्यांनी परिस्थिती पाहिली. इतका त्यांनी, तुम्हाला सांगतो, इंदिरानगर पोलीस स्टेशननी आता हे निघाले वायरलेस अमकं तमकं, नाशिकचे सगळे रस्ते, सगळे चेक पॉईंट, ही ती आरोपी पळून जाता नाही कामात, हे त्यांच्या डोक्यात. वरिष्ठांना फोन केले, तिथून सूचना मिळाल्या, झालं काम चालू. आरोपी काय सापडा, अंधार पाडला. पोरगी जागेवर गेली होती, तिथून पंचनामा वगैरे, मग ते सोपस्कार पार पाडतात, खलास झाली होती जागेवर. आरोपी तर सापडा, पोलीस जंग रात्र निघून गेली तरी आरोपी सापडा. पाठ मॉर्निंग वॉकला लोक निघतात बघा जास्त जगायसाठी, पण ती काय लय त्याचा फायदा होतो अशातला काय लय भाग नाही बरं का. मॉर्निंग वॉक केलं ही तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, म्हणजे 50% होत असन, पण 50% हे तुमचा आहार आहे ना, हा जितका बिगर बेसळयुक्त असं ना, त्याचा फायदा होतो. आता ते सिटीत कसं आहे, पनीरची भाजी आणा दूध सकाळी, हे सगळ्यात बेसळ. मुंडे साहेब आपला आत्ताचा कलियुगीन देव, देवाने आता बंद केले, हे टिकलं पाहिजे, कायम राहिलं पाहिजे कायम. पनीर तुम्ही खाऊन बघा, आता पहिले बेचव लागायचं, आता पनीर चवदार लागते का, उरलेलं मिळते. काही एखादा अधिकारी जर देवाच्या रूपात आला तर हे पण होऊ शकतं, चांगलं होऊ शकतं. आणि ते पनीर भाजी आमकन तमकन खा फ्लॉवरन, हे करण्याऐवजी आता ग्रामीण भागात आता जाखान पडलंय, पाऊस येई ना पण जाखान पडलंय, थंड वातावरण आहे. ग्रामीण भागात हुलग्याचं काढान, बाजरीची भाकर मुरगाळली, त्याच्यात कांदा, कुठं औषधाला चान्स नाही ना. पाडल्या शेवग्याच्या 4 शेंगा, काय औषधाला चान्स आहे का? यांना काय होत नाही तुम्हाला सांगतो. राहू डिफेंड आहे बरंच, टुरिस्ट सोडून बाजूला नाही जायला पाहिजे. पाठ उजाडली किती मॉर्निंग आल्या लोकांनी रस्त्या लिंबाच्या झाडला तर हिला टाकलं होतं बुवा, फाशी घेतलेलं. कोण? ज्यांनी चाकू हल्ला केला तो साहिल टाकला होता. लगेच तेच पोलीस हजर. म्हणून पोलिसांचं म्हणणं आलं, आयला जिसे ढूंढ रहे तो हम चौक चौक में, वो तो लिंबाला लटके में मिला. बरं झालं म्हणली. लगेच ते कायद्याचं तसंच असतं, कायदा हा कायद्याच्याच रूपाने चालतो. ज्या पद्धतीने, म्हणजे त्यांनी काय केलं, तिला मारलं, चुकीचंच केलं, आणि मला नाही तर कोणालाच नाही, टाकली मारून, ही बी मेलं. काय आई बापाच्या दोघांची चूक होती का मला सांगा? यांना काढली नसती तर परवडलं असतं ना. आई वडील कमीत कमी म्हातारपणे आपल्याला दंडाला धरून नेईन सेवा करीन, कोण बघत नाही, मुलं येत.
दवाखान्याचं बिल भरीन, जग घेऊन भाऊ काय दिवस. तुम्हाला लहानाचे मोठे करण्यात काय काय गेलं असं त्या आईबापाचं, का किती गेलं असं मला सांगा. आणि यांनी असं तारुण्यात येऊन असे निर्णय घेतले. हे असं आहे जग, लक्षात घ्या. गेलं काय, कुणाच गेलं का? त्यांच्या दोघांच्या ह्याच्यात चित्तेत कोण उड्या टाकणार आहे का? आईबापा टाकत नाही, कुणीच टाकत नाही, मित्र टाकत नाही, परिवार कुणीच नाही. मारायला नाही पाहिजे माणसं, आत्महत्या नाही करायला पाहिजे. तिने त्याला मारायला नव्हतं पाहिजे, आधी तिला नव्हतं मारायला पाहिजे असा विषय. लेडीजच्या नाहीचा अर्थ फक्त नाही असतो, लक्षात घ्या. थोडंसं चुका कुणा होऊन द्या देवा कोण झाल्यात, पण कुणी कायदा हातात नव्हतं गेला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आता ह्या केसचा अजून काही चार्जशीट दाखल झालेला नाही, कारण ताजी गाठ नाही. अजून याच्या पाठीमागं कोण आहे का, त्याला कुणी फाशी दिलं का, कुणी काय केलं का, आतलं काय अजून आहे का, इंदिरानगर पोलीस हे शोधून काढतील, योग्य पुराव्यानिशी केस कोर्टात दाखल करतील, त्याबद्दल काळजी नसावी. पण 1-2 जीव गेले हे मात्र अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेष. रामकृष्ण हरी माऊली, ज्याला बघायला मुख्य लिहायचे त्यांनी आज उद्या 2 दिवसात कॉन्टॅक्ट करू शकता. रामकृष्ण हरी.